ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. मग आता परवा दिवशी काय झाली, हरितालिका. आज काय झाली, गणेश चतुर्थी, हरतालिका, गणेश चतुर्थी आणि काल काय झाली, ऋषीपंचमी. आता ऋषीपंचमी हा जो सण आहे ना, हा साजरा का केला जातो बघा. हा ऋषी जे आहेत ना, ऋषीने काय केलं, आपली संस्कृती जोपासली, आपल्याला कसं वागावा कसं जगावा याचं ज्ञान दिलं. आणि ज्या वेळेला सृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवानं, त्यावेळेला 4 वेद आणि सप्तऋषी दिले होते. माणसांना कसं जगावा, कसं वागावा, कसं राहावा याच्याकरता वेद आणि सप्तऋषींनी ते वेदाची माहिती लोकांपर्यंत सांगली. सामवेद, ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद. आणि प्रत्येक वेदामध्ये पैसा कसा कमवावा, आरोग्य कसं सांभाळावं, शेती कशी करावी, इंजिनियर, व्यवसाय, सगळे व्यवसाय दिलेले. आणि अशी माहिती या ऋषींनी सांगितली. आणि जे ऋषींच्या वचनावर वागतात, जे जगले ते सुखी. आणि आता आपलं जे गोत्र आहे, आपण कोण आहे, मराठी, अडाणी, कावडी. आपलं कोण आहे, कश्यप गोत्र. प्रत्येक जे वर्ण आहे, 4 वर्ण आणि 4 वर्णांचे 4 ऋषी दिले त्यांचे मुख्य. तर आपण कश्यप गोत्रातले. तर आज त्या ऋषींनी आपली संस्कृती जपली. आणि हा आयुर्वेद कोणाजवळ जोपासला, आत्रीनं. ह्या आयुर्वेदाची माहिती आत्रीश्वर लोकांना सांगितली. आणि मग ह्या दिवशी व्रत केलं जातं. त्या दिवशी काय वापरलं जातं, आघाडा. बघा, ही आघाडा वनस्पती इतकी पॉवरफुल आहे तर ही वनस्पती मूत्रदोष, मुतखडा, लघवीचे विकार, बाईच्या मासिक पाळीचे जे विकार आहेत, हे नाहीसे करण्याची ताकद या आघाड्यामध्ये आहे. आणि आवळा हृदयविकार, मासिक पाळीचे विकार, शरीराला पोषक असं देणारं हे आवळा. हे 2 व्रत. आणि वरून काय सांगितलं, ह्या दिवशी काय करायचं, बैलांनी केलेली शेतीचा वापर करायचा नाही. तुम्ही स्वतः काहीतरी तुमच्या उजव्याकरता स्वतः हाताने लावा, कष्ट करा आणि मग ती खा. बिन खताविरहित असं जे अन्न आहे त्याचा वापर करा. आणि मग या दिवशी जे उपास धरल्यानंतर हे जे शेतीचं खाते नाही, फळं खा, जे हातानं कष्ट केलेले धान्य असेल ना ते वापर करतात. आणि ह्या दिवशी या आघाड्याच्या काळीमध्ये दात घासले जातात. आवळा आणि आघाडा हे शरीराला पोषक आहे असंही आत्रीने दाखवून दिलं. बघा, ह्याची पौराणिक कथा अशी की ज्या वेळेला स्त्रियांना हे मासिक धर्म असतो त्यावेळेला तिला काय असते गरज, आरामाची गरज असते मुळातच. आणि त्या दिवशी तिनं काय करायची, पूर्ण विश्रांती घ्यायची. शारीरिक कष्टाचं काम कोणतं करायचं नाही, बाजूला कुठंतरी जाऊन बसायचं आणि आराम करायचा. पण आज महिला आहे ना, ते व्रत धरती नाही. आणि ते व्रत न धरल्यामुळं आणि तिच्या शरीराला त्रास. आणि ते जे असतं त्या वेळात जर काही संतती तयार झाली तर ती संतती रागीत, क्रोधी अशी तयार होती. त्यामुळं संतती होऊ नये, तिच्या शरीराला त्रास होऊ नये म्हणून हे 4 दिवस आहे ना तिनं आराम करावा. आणि तो आजच्या महिला धरती नाही. आणि मग त्याचे अनेक विपरीत परिणाम होतात. आणि असाच एक ब्राह्मणाची बायको होती, तिनं हे व्रत धरला नाही. आणि मग ती ज्या वेळेला मेली ती कुत्रीच्या जन्मात गेली. आणि त्या ऋषींना जे तिच्या हातचं अन्न खाल्लं होतं तो काय झाला, बैल. आणि मग त्यांच्याच मुलाच्या घरामध्ये तो बैल आणि ती कुत्री. आणि मग त्याच्या तिथे काय होतं, श्राद्ध होतं आणि सगळे ऋषी जेवायला येणार होते. आणि मग त्या बाईनं सगळा स्वयंपाक केला. त्या स्वयंपाकामध्ये सर्पाची गरज पडली आणि ते कुत्रीनं बघितलं.
आता कुत्रीनं विचार केला, हे जे अन्न आहे हे जर ऋषीने खाली तर ऋषी मरतील, माझ्या मुलाला अपवाद येईल. आणि मग त्या कुत्रीनं त्या खिरीमध्ये तोंड घातलं आणि ते तोंड घातल्यानंतर सुनेने ते बघितलं आणि त्या कुत्रीला मारलं आणि मग ती खीर ओतून दिली. परत दुसरा स्वयंपाक केला आणि ऋषी जेवली. आणि मग ती कुत्री तिथं त्या बैलापाशी गेली आणि तिनं सांगितलं, बुवा असं असं झालं होतं, मग त्या स्वयंपाकामध्ये सापाची गरज पडली, मी ते बघितलं, आता माझ्या मुलाला ते होईल. आणि मग मी काय केलं, मी ते तोंड घातलं, तिनं मला मारलं, मला आज दिवसभर उपवास झाला, मला काही अन्न नाही. आणि मग तो बैल म्हण, मलाही काहीच नाही आज. तो मुलगा त्याच्या कामाच्या गर्दीत, मी उपाशी. असं जेव्हा त्या मुलांना दुरून ऐकलं तेव्हा त्याला वाईट वाटलं. आणि मग तो काय केला, एक वनामध्ये गेला. गेल्यानंतर तिथं ऋषी, हे जे सप्त ऋषी होऊन गेले आणि आजही ऋषी विचाराचे लोक आहेतच, जे चांगले विचार देतात ते ऋषी. आणि मग आपला हा जो इंटरनेट मोबाईल आहे ना, हा सुद्धा एक ऋषी आहे. त्याच्यामध्ये निम्या गोष्टी चांगल्या आहेत, निम्या वाईट आहेत. पण आजची मुली आणि तरुण नेमकं चांगलं घेते नाही वाईट घेतात. तुम्हाला ज्या मनाला जे चांगला विचार असेल ना, तुम्ही त्या मोबाईलमध्ये मागा आणि तो लगेच तुम्हाला सांगेल चांगले विचार. पण नेमकं आपल्याला चांगलं वाईट नाही, ज्या उत्तेजक वाईट हे असं आपण मागतो आणि आपलं जीवन बरबाद होतं. आणि मग ऋषींपाशी गेला आणि मग त्यांनी सांगितलं, का तू माझ्या आईबापाला असं झालेलं आहे, त्यांची मुक्ती मिळण्याकरता मी काय करायचं. मग त्यांनी सांगितलं, तर तू ऋषीपंचमीचं व्रत कर. आणि मग हे व्रत कसं करायचं, एक चोरून घ्यायचा, त्याचं फडकं आथरायचं, सप्त ऋषीच्या मूर्ती ठेवायच्या आणि हा आगाडा आणि आवळा हे ठेवून आणि तीर्थाचं पाणी आणून आणि त्याची पूजा करायची. या दिवशी उपवास धरायचा, हे हाताने कष्ट केलेलं जे धान्य खायचं. आणि असं केल्यानंतर जो तुझ्या आईचा आणि बापाचा उद्धार होईल. आणि असे त्यांनी काही दिवस ते व्रत केल्यानंतर स्वर्गातून विमान आलं आणि त्या आईचा आणि बापाचा उद्धार झाला. म्हणून मासिक पाळीच्या वेळेला स्त्रीनं आराम करावा. ती बाजूला बसल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात येतं आणि मग तिच्यापासून जी काही पुढं पुरुषाला काय माहीत नसतं, तिला मासिक पाळी आलेली आणि त्यावेळेला जी गर्भधारणा होती ती वाईट वृत्तीची होती. मग वाईट वृत्तीची गर्भधारणा होऊ नये, तिच्या शरीराला त्रास होऊ नये, तिचा मासिक धर्म व्यवस्थित राहावा म्हणून आघाड्याची भाजी, आघाड्याच्या काडीनं जर दात घासले तर दात आवळतात, आवळ्याला जर दात घासले दात आवळतात, दात बळकट झाले आरोग्य मिळतं. आरोग्य संपन्न मिळण्याकरता याचा वापर करा, तुमचं आरोग्य व्यवस्थित राहील. आणि आरोग्याकरता या दिवशी आपण या वस्तूंचा संघ आपल्या लक्षात येतं आणि याचा वापर करा आणि आपल्या जीवनाचा उद्धार करा. अशी ऋषीपंचमीचे व्रत आजच्या दिवशी साजरं करू. जय भैरवनाथ महाराज की जय.